वरती सगळ्यांसमोर येऊन काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो. थँक्स टू अनिकेत सर आणि मलके सर, तुषार, एव्हरीवन, दे हॅव गिवन मी दिस अपॉर्च्युनिटी. प्रेझेंटेशन ऑलरेडी स्क्रीनवर आहे, पण मी शॉर्टमध्ये ह्या प्रेझेंटेशन जी कंपनी झाली तिचा बॉस, तिचा मॅनेजिंग डायरेक्टर किरण शिर्के याबद्दल शॉर्टमध्ये माहिती सांगेल. मी किरण शिर्के, 1982 बॉर्न इन पुणे स्लम एरिया, की जिथे बेसिक्स पण नव्हते. अँड आय स्टार्टेड माय जर्नी टू लर्न इन कॉर्पोरेशन स्कूल इन मराठी मीडियम, की जिथे फ्रीमध्ये एज्युकेशन मिळतं, कारण त्याची फायनान्शियल सिच्युएशन नव्हती. भावाचं आणि बहिणीचं शिक्षण होतं आणि त्यानंतर मला माझं ग्रॅज्युएशन अर्धवट सोडून जॉब स्वीकारावा लागला. आणि खरं या कंपनीचा जो जन्म झाला तो माझ्या जॉबमधून झाला. मी जिथे 11 वर्ष जॉब केलं, कंपनीचं नाव क्रोम फर्निचर, बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल, हडपसरमध्ये ही कंपनी होती. 2000 साली एज ऑफ 19 आय जॉईन, आणि तिथून 2011ला मी रिझाईन केलं. स्टार्टेड ॲज अ लोडिंग बॉय अँड रिझाईन ॲज अ असिस्टंट मॅनेजर फ्रॉम द कंपनी. आणि तिथून मग 2011 साली शिर्केज किचन कंपनी स्टार्ट झाली. द फर्स्ट शोरूम वॉज 100 स्क्वेअर फीट इन बिबीवाडी एरिया, द रेंटेड वन. नाव दॅट प्रॉपर्टी इज माइन एंटायरली. मी ती बिल्डिंगच परचेस केली स्लोली. तर 100 स्क्वेअर फूटपासून प्रवास सुरू झाला, पण त्यावेळेस इरादे पक्के होते की आपल्याला काहीतरी मोठं करायचं. पुण्यात शिर्केज किचन हे नाव झालं पाहिजे, कारण माझ्या बॉसची कंपनी ती 12 कोटी टर्नओव्हरची होती. माझं ड्रीम होतं की जेव्हा मी सुरू करेल तर ॲटलीस्ट 6 कोटी तरी टर्नओव्हर अचीव करेल. पण आउट नाव वी हॅव रीच टू 36 years. सो दिस इज माय शॉर्ट जर्नी. स्पिरिच्युअल म्हणाल तर मी नीलकंठेश्वरचा खूप छान भक्त आहे. मी वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा माझं स्टार्ट केलं तेव्हा मी नीलकंठेश्वरचा भक्त म्हणून जात होतो. नाव आय एम अ ट्रस्टी इन दॅट मंदिर आपले, आणि तिथे खूप सारे डोनेशन आणतो पण, आणि तिथे मी जे अन्नदान चालतं त्याचा मी प्रमुख आहे. त्यामुळे तुम्ही कधी नीलकंठेश्वर देवस्थान जर पानशेतला जर तुम्ही सर्च केलं, अपार्ट फ्रॉम बिझनेस आय एम टेलिंग यू, कारण हे स्पिरिच्युअल पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिथून खूप सारी एनर्जी मला मिळत राहते, कारण या गोष्टींमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं असं मला वाटतं. आणि तिथे तुमची जी मानसिक शांतता आहे, आणि मला असं वाटतं की माइंडसेट इज अ ओनली सक्सेस गेम फॉर आवर बिझनेस. जेव्हा तुम्ही माइंडसेट तुमचं माइंड बनवता, प्रत्येक गोष्टीला एक विचार महत्त्वाचा असतो, की आपण जो विचार केला तरच आपण त्याच्यावरती एक्झिक्युशन आणि इम्प्लिमेंटेशन करू शकतो. दॅट्स वाय द माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माइंडसेट कुठे तयार होतो, तर अशा ठिकाणी तयार होतो जिथे स्पिरिच्युअली तुम्ही इन्व्हॉल्व असता. So I will start my presentation. Transforming dreams to reality is our tagline. भाग्यश्री दसानी मैंने प्यार किया सगळ्यांना माहिती असेल. शी इज अवर ब्रँड अँबॅसेडर. द 6 बिझनेस वर्टिकल 2011 पासून सुरू केले. ॲज आय सेड 6 बिझनेस वर्टिकल्स मध्ये आमचा बिझनेस चालतो. आतापर्यंत 2023 पर्यंत 15,000 किचन्स आम्ही इन्स्टॉल केले, कारण एक प्रेझेंटेशन तेवढंच बनलेलं, आय एम सॉरी. त्याच्यानंतर एक 3,000 किचन आम्ही पुन्हा इन्स्टॉल केलेले. नेक्स्ट, माझा भाऊ माझ्यावर कंटिन्युअस असतो. ही हॅज स्टार्टेड विथ मी इन 2011. त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यावरच बिझनेसचा थॉट आला की आम्ही काहीतरी त्याला नोकरी करून द्यायची नाही, हा माझा मोटिव्ह होता. म्हणून खरं त्या बिझनेसचा जन्म झाला. आणि ही इज लुकिंग आफ्टर द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस एंटायर. 6 बिझनेस वर्टिकल शॉर्टमध्ये सांगतो. शिर्केज होम स्टुडिओज बजेट इंटिरियर्समध्ये काम करते. त्याचे 5 शोरूम आहेत टोटली. पुण्यामध्ये 4 आणि कोल्हापूरमध्ये 1. स्टोसा इज अ इटालियन किचन्स फॉर व्हेरी इलिट अँड व्हेरी बिस्पोक पीपल हू आर युजिंग दिस इंटरनॅशनल किचन्स. तर त्यांच्यासाठी स्टोसा ब्रँड आहे, ज्याचं शोरूम ईशान्य मॉलमध्ये. शिर्केज प्लॅटिनो सिरीज, अगेन इंडियन मेड बिस्पोक फर्निचर मॅचिंग विथ स्टोसा. त्याची मॅन्युफॅक्चरिंग आपण पुण्यातच करतो. शिर्केज ऑफिस फर्निचर रिसेंटली आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये स्टार्ट करतोय, आणि त्याच्यावरती अजून आमचं काम चालू आहे. शिर्केज विंडोज, UPVC विंडोज अँड डोअर्स, याच्यावरती गेलान म्हणून जो ब्रँड आहे जर्मनीचा, त्यांच्यावर टायप केला आहे, आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग आपल्या इथेच होते. शिर्केज मीडिया सर्व्हिसेस, आम्ही मीडियामध्ये आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन ग्रुप, रिसॉर्ट्स यांची आम्ही कम्प्लीट ब्रँडिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काम करतो. मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आता ही रिसेंटली शिफ्ट झाली टू कासुर्डी इन 1 लाख स्क्वेअर फीट, पण अजूनही तिथे काम चालू आहे. कम्प्लिशनला 6 महिने अजून लागतील. 70,000 स्क्वेअर फूट रेडी आहे. 30,000 स्क्वेअर फूट शेवटचं कन्स्ट्रक्शन आता सुरू आहे. नेक्स्ट,
होम स्टुडिओबद्दल शॉर्टमध्ये सांगेल की होम स्टुडिओमध्ये आपल्या पुण्यात सगळ्यात जास्त आय टीचा क्राऊड आत्ता जो आहे तो 2 BHK 3 BHK फ्लॅट्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तो तिथे राहायला जातो. तर त्यांचं बजेट जे आहे ते साधारणतः 8 लाख ते 16 लाखापर्यंत फर्निचरचं राहतं. तर त्याचं पूर्ण इंटिरियर करून द्यायचं काम आमच्या 5 शोरूममधून होतं आणि त्यांचं डिझायनिंग, डेव्हलपिंग आणि त्याच्यानंतर आर्किटेक्ट्स पण आमच्याकडे इनहाऊस आहेत, इंटिरियर डिझायनर्स पण इनहाऊस आहेत. त्यामुळे 0 to कम्प्लीट हँडओव्हर आम्ही होम स्टुडिओमध्ये काम करतो, पण छोट्या फ्लॅट्स आहे 2 BHK 3 BHK. मॅक्झिमम एक बजेट असतं 15 ते 18 लाखपर्यंत, पण पूर्ण इंटिरियर कम्प्लीट करून देतो. त्याची काही फीचर्स आहेत फॉर रिफ्रेशिंग स्टे, हाय क्वालिटी होम इन युअर बजेट, नॅचरल लाईट फॉर शायनिंग लाईफ. हे काही आम्ही आमच्या मीडिया टीमकडून हे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या हायलाईट करण्यासाठी, क्लायंटला अट्रॅक्ट करण्यासाठी बनवलेले आहेत, विच हॅज व्हॅल्यू. सम पिक्चर्स. नेक्स्ट, वर्टिकल टू स्टोसा कुझाईन. ॲज आय सेड, आम्ही सेलिब्रिटीज किचन असतील, इंडस्ट्रियल्स किचन असतील, तर त्यांचे आम्ही किचन्स बनवतो. नेक्स्ट, हे काही इमेजेस आहेत. नेक्स्ट, वर्टिकल 3 शिर्केज ऑफिस फर्निचर. आम्ही याच्यावरती आत्ता खूप काम करतोय आणि काही जॉईंट व्हेंचरचा विचार करतोय. गडक सर इथे त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंट व्हेंचरचा विचार करून याच्या ब्रँडिंगचा यूज करून आपल्याला कसं एंटर करता येईल या वर्टिकलमध्ये, आणि ऑलरेडी 2-3 कामं केलेली आहेत. नेक्स्ट, दिस इज प्रीमियम बिस्पोक इंटिरियर्स, जे 6 BHK बंगलोज, मोठे फ्लॅट्स लाईक 5,000 4,000 स्क्वेअर फीट फ्लॅट्स. So we are giving wardrobes and kitchens and beds for this type of furniture, like bespoke furniture. Maximum आम्ही 3 BHK 4 BHK 5 BHK 6 BHK. तर मॅक्झिमम एका इंटिरियरचं बजेट आम्ही पुण्यामध्ये 1,80,00,000 नगरकर ज्वेलर्सचे केलेले. ऑलमोस्ट त्यांचे 4 वॉर्डरोब्स आणि 2 किचन्स एवढ्या याची कॉस्ट झाली. दॅट इज फॉर अ बिस्पोक फर्निचर. नेक्स्ट, येस, नेक्स्ट, डिझाईन बाय अस, इन्स्पायर्ड बाय यू. तुमच्या आयडियाज घेऊन आम्ही डिझाईन करतो. इनहाऊस डिझायनर 26 मुलं काम करतात माझ्याकडे, जी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवरती गाईड करतात. आयमॉस, पायथा, आणि आता रिसेंटली आम्ही एका सॉफ्टवेअरवरती काम करतो की जिथून आम्ही डायरेक्ट फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. आणि प्रोलान्स त्याचं नाव आहे, बँगलोर बेस्ड कंपनी. पायथा इज अगेन मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे पायथामध्ये जेव्हा आम्ही डिझाईन करतो एखाद्या किचन किंवा मॉड्युलर फर्निचर, ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगला आम्ही सेंड करू शकतो. सर नेक्स्ट, प्रीमियम UPVC विंडोज. याचा जन्म ॲक्च्युली कोविडमध्ये झाला, आणि की बिझनेस वर्टिकल, की काहीतरी वेगळं वर्टिकल उभा करायचं. तर ते थँक्स टू झूम मीटिंग आणि गुगल मीट्स, की आम्ही आजही त्यांच्याकडे न जाता त्यांचा गेलांचा ब्रँड आम्ही इंडियामध्ये आणला, आणि महाराष्ट्रासाठी वी आर अ सोल डीलर फॉर दिस. आम्हीच फक्त गेलान वापरतो एंटायर महाराष्ट्रामध्ये. आणि UPVC विंडोज आम्ही कम्प्लिटली फिनिश्डच्या लेवलच्या विंडोज, मे बी अपर दॅन दॅट. द फिनिश्ड वॉज अ चॅलेंजिंग कंपनी टू अस. जेव्हा आम्ही एंट्री केली होती या सेगमेंटमध्ये, की आपण त्यांच्या लेवलच्या विंडोज तयार करू शकतो का, तर येस, त्याची आन्सर आम्हाला बऱ्याचशा क्लायंटकडून रिव्ह्यूमध्ये मिळाली की यू हॅव डन द बेटर जॉब दॅन फिनिश्ड. सर नेक्स्ट, आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे विंडोचं. सर नेक्स्ट, सर कबान मशीन इज ऑल टर्की मशीन. टर्की कंट्री इज व्हेरी फेमस फॉर UPVC विंडोज आणि जर्मन ॲल्युमिनियम मशीन्स विंडो मॅन्युफॅक्चरिंग, आणि कबान इज अ व्हेरी फेमस ब्रँड फॉर दॅट. यू कॅन गुगल इट. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन ऑफ कंपनीज. हा गेलांचा प्लांट आहे जर्मनीमधला, जिथून आमचा इम्पोर्ट होतो गेलान प्रोफाईल. सोशल मीडियाबद्दल मी बोललोय ऑलरेडी. नेक्स्ट, काही अवॉर्ड्स आहेत. मला लोकमतचा आयकॉनिक अवॉर्ड मिळाला होता. आम्ही बेस्ट किचन इन इंडिया त्याचा एक अवॉर्ड मिळाला होता, जो माझ्या राईट साईडला. भाग्यश्री, शी इज अ ब्रँड अँबॅसेडर टू मी. मला एक जेन्युअन, ज्याला आपण म्हणतो की लोकमत आणि हे सगळे अवॉर्ड्स जेन्युअनली त्यांनी येऊन खरंच विचारपूस केली होती की खरंच 0 to hero झालायस का. तर त्याच्यामध्ये हा अवॉर्ड एक मिळाला होता. त्याच्यामध्ये लिटमस फाउंडेशनकडून अवॉर्ड मिळाला होता. दरवर्षी आम्ही अवॉर्ड्स फॉर आर्किटेक्चर गेले 7 वर्ष सातत्याने करतोय. मॅरीगोल्ड बँक्वेटला आमचा प्रोग्राम असतो, जिथे पुण्यातल्या सगळ्या आर्किटेक्ट्सला आम्ही बोलून त्यांचे आधी प्रोजेक्ट्स मागवतो आणि त्यांच्यामध्ये त्यांना आम्ही अवॉर्ड्स देतो.
जर सम ग्रीन पुश आम्ही सयाजी शिंदेच्या सह्याद्री देवराईला कंटिन्युअसली हेल्प करतो, कारण आम्ही अननोईंगली ट्रीज कट करून आम्ही मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्निचरमध्ये आहोत, तर वी आर सपोर्टिंग देम. नेक्स्ट वेळ आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट आता लेटेस्ट आम्ही इन्व्हेंट केले. ऑलमोस्ट 11 कोटीचा मशीनचा सेटअप आहे. ऑल जर्मन मशीन्स वी हॅव इनकॉर्पोरेटेड. BSCने आम्हाला इंडियातली पहिली स्मार्ट फॅक्टरी म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. थँक्यू सो मच. एक क्वेश्चन्स. मी ऑलरेडी म्हणजे ह्यांच्या विंडोज वापरल्या, म्हणजे एका त्याला माहित असेल की मला माहित नाही, पण इट्स रिअली गुड विंडो. UPVC विंडो खरोखर सुंदर विंडो आहे. म्हणजे मी एका प्रोजेक्टसाठी बंगल्याच्या प्रोजेक्टसाठी त्यांचा वापरलेला आहे. थँक्यू सर. हा एक फायदा झाला. आणि लेट मी टेल यू अबाउट किरण. ही इज अ रिअल फायटर. ही इज अ रिअल फायटर. कारण म्हणजे मी त्याला 3 वर्ष ऑब्झर्व करतोय आणि तो खरोखरच म्हणजे भरपूर चॅलेंजेस म्हणून जातोय, पण आय थिंक ते प्रत्येक चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी व्हॉट ही इज टेकिंग द इफर्ट्स आणि त्याची जी काही मानसिक शक्ती आणि जी काय असेल ती खरोखर चांगली दाखवण्याजोगी आहे. सो रिअली ग्रेट. थँक्यू. बद्दल एक 1 लाईन मध्ये सांगेल. संतोष दादा आहे, एडवणकर दादा आहेत आणि सगळ्यांचं माझ्याबरोबर क्लोज बॉन्डिंग खूप हळूहळू होत आहे. खरं तर मी दूर राहायचो आणि सर हे अपार्ट फ्रॉम प्रेझेंटेशन माझी LED बद्दल एकच फक्त अर्ध्या मिनिटात सांगेल की मागच्या वर्षी मी थोडा डिप्रेशनमध्ये गेलो होतो काही छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समुळे आणि मी अवॉइड करत होतो की मी सोशलमध्ये येईल किंवा काही. पण त्या दिवाळी पार्टी वॉज रॉकिंग टू मी आणि आय स्पोक टू संतोष दादा आणि एडवणकर दादांशी बोललो आणि त्यानंतर जे ट्रान्सफॉर्म झालंय सर, आता असं वाटतं की 2028 पर्यंत मी 100 कोटी टच करेन.